पाऊस कमी झाल्यानं नोव्हेंबरमध्येच दुष्काळाच्या झळा जाणवू लागलेल्या आहेत। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा धरणातील पाणीसाठा 20% कमी झाला असून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेल्या 1200हून अधिक गावांना टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतोय। राज्यातील एकूण 2994 धरणांमध्ये सध्या 70.28% पाणीसाठा आहे। गेल्या वर्षी याच वेळी तो 90.34% इतका होता। पुणे विद्यापीठातील विद्यार्थी संघटना, राजकीय पक्ष यांच्यातील वादांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सलोख्याचं वातावरण निर्माण करण्यासाठी विद्यापीठानं पुढाकार घेतलाय। पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थी संघटनांमध्ये समेट होणार आहे। राज्यातील मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षा व्यवस्था भक्कम करण्यासाठी आधुनिक सुरक्षा यंत्रणा बसवण्यास राज्य शासनानं प्राधान्य दिलेलं आहे। त्यानुसार मुंबई मध्यवर्ती कारागृह, तळोजा मध्यवर्ती कारागृह, येरवडा मध्यवर्ती कारागृह आणि ठाणे मध्यवर्ती कारागृह या 4 कारागृहात सीसीटीव्ही कॅमेरे आणि बॉडी स्कॅनर बसवण्यात येणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाणे शहराच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यादरम्यान ते नौपाडा येथील मध्यवर्ती कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत। तसंच आगामी कोकण पदवीधर निवडणुकीबाबत ते पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। कोल्हापुरात ऊस दराचा प्रश्न पेटलाय। मागील 400 आणि नवीन 3500 रुपये हा मुद्दा पुढे करत स्वाभिमानी शेतकरी संघटना दक्षिण महाराष्ट्रात आक्रमक झाली असतानाच कारखानदार शेतकरी संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली आहे। पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे। आजची चर्चा फिसकटली तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना घेराव घालण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिलेला आहे। 17 तारखेला फडणवीस कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यानंतर गाव बंद ठेवून चक्काजाम आंदोलन करून गावागावात रस्ते बंद करून आंदोलन करू असं राजू शेट्टी यांनी म्हटलंय। कोल्हापुरात तोडणीला आलेले ऊस अज्ञातांनी पेटवलेत। कोल्हापुराच्या शिरोळ तालुक्यात ही घटना घडली असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। हिवाळी अधिवेशनाआधी गोड बातमी मिळेल असं सूचक वक्तव्य मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी केलेलं आहे। राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि अजित पवार यांची दिवाळीनिमित्त झालेल्या भेटीनंतर मंत्री अनिल पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। महाराष्ट्र दौऱ्यावर निघालेल्या मनोज जरांगे पाटलांची आज दौंड तालुक्यातील वरवंड इथे जाहीर सभा होणार आहे आणि या सभेची कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली आहे। मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना मनोज जरांगे पाटील यांची जीभ घसरली। ईडब्ल्यूएसचं आरक्षण सोडू नका असं म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांवर टीका करताना जरांगेंनी कोल्हापूरचा माकड म्हणत टोला लगावला। आम्ही ओबीसी मधूनच आरक्षण घेणार असं जरांगे पाटील म्हणाले। ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करत दिवाळी निमित्तानं फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। या प्रकरणी ठाणे पोलिसांनी 300हून अधिक गुन्हे दाखल केलेत। रात्री 10 नंतर पोलिसांची पथकं शहरात गस्त घालत असून कुणी फटाके फोडताना आढळून येणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल केले जातात। ऑक्टोबरपासून राज्यामध्ये झिकाचे 5 रुग्ण आढळलेले आहेत। ऑक्टोबरपासून इचलकरंजीमध्ये झिकाचे 2 रुग्ण आढळले तर पुणे, पंढरपूर आणि कोल्हापूरमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण सापडलाय। या पार्श्वभूमीवर संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारनं मार्गदर्शक तत्त्व जारी केलेली आहेत। यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर घरं आणि वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली आहे। नोव्हेंबरच्या पहिल्या 13 दिवसात मुंबईमध्ये 5000हून अधिक घरांची विक्री झाली आहे। यातून मुद्रांक शुल्कापोटी सरकारला तब्बल 375 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे। दुसरीकडे शहरातील 4 आरटीओमध्ये 4000वर वाहनांची नोंदणी झालेली आहे। दिवाळीच्या मुहूर्तावर मुंबईत वाहन खरेदीचाही उत्साह दिसतोय। मुंबईतील 4 आरटीओ विभागात 10 ते 15 नोव्हेंबर दरम्यान 4014 वाहनांची नोंदणी आणि खरेदी झाली आहे। गेल्या वर्षीच्या दिवाळीच्या काळात 2958 वाहनांची खरेदी झाली होती तर यंदा वाहन खरेदीमध्ये 1056ची वाढ झाली आहे। उच्च न्यायालयानं फटाके वाजवण्यावर घातलेल्या वेळ मर्यादेचं उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय। मुंबई आणि उपनगरात 5 दिवसात सुमारे 1500 बेशिस्तपणे फटाके फोडणाऱ्यांवर गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत। त्यात फटाके विक्रेत्यांवर देखील दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचं कळतंय। दिवाळीपूर्वी मुंबई शहर आणि उपनगरात झालेल्या पावसाच्या शिडकाव्यामुळे सुधारलेला हवेचा दर्जा दिवाळीच्या दिवसात पुन्हा घसरला। पालिकेनं कारवाई करून अनेक ठिकाणी बांधकामं बंद केली मात्र तरी देखील मुंबईत धुरक्याचं साम्राज्य होतं। फटाक्यांमुळे हवेत धूर आणि प्रदूषकं साचली आणि त्यामुळे हवेचा दर्जा खालावलेलाच आहे। मुंबई शहरातील कुलाबा, माझगाव, वरळी, विलेपार्ले या भागात हवेचा दर्जा वाईट असल्याची नोंद झाली। मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळानं सर्वाधिक विमान वाहतूक हाताळणीचा विक्रम केलेला आहे। दिवाळी दरम्यान दिवसभरात 1032 विमानांची ये-जा या विमानतळावर झाली। याद्वारे विमानतळानं डिसेंबर 2018चा
स्वतःचाच सर्वाधिक प्रवासी संख्येचा विक्रम मोडलाय। आणि आता एक मोठी बातमी समोर येते। गणपतीपुळे इथल्या किनाऱ्यावरील वेल माशाचा अखेर मृत्यू झालाय। बचाव पथकानं प्रयत्न करत वेल माशाला समुद्रात सोडलं होतं, मात्र जखमी असल्यानं हे वेल माशाचं पिल्लू खोल समुद्रात न जाता पुन्हा समुद्रकिनारी आलं आणि 2 दिवस किनाऱ्यावर राहिल्यामुळे उपाशी असल्यानं आणि अशक्त झाल्यानं त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, 2 दिवसांपूर्वी अतिशय अथक प्रयत्न करून या वेल माशाला पुन्हा समुद्रात सोडून देण्यात आलं होतं, मात्र अखेर त्याचा मृत्यू झाला असल्याचं कळतंय। काय अपडेट? नक्कीच, कारण गेल्या 2 दिवसापासून अथक प्रयत्नानंतर या माशाला खोल समुद्रात नेण्यात यशही आलं होतं, परंतु हा मासा जखमी असल्यामुळे त्याला स्वतःची ताकद नव्हती, तो अशक्त झाला होता। त्याच्यावर औषधोपचार देखील करण्यात आले होते, परंतु त्याचा कुठलाही जो फायदा व्हायला पाहिजे तो त्या माशाला झालेला नाही। आणि शेवटी काल संध्याकाळनंतर तो मासा परत एकदा स्थानिक मच्छीमार असतील किंवा ग्रामस्थ असतील यांना तरंगताना दिसला आणि आज तो मृत म्हणून समुद्रकिनारी परत एकदा आलेला आहे। म्हणजे जे प्रशासनाने केलेले प्रयत्न जे होते हे परत एकदा अपयशी ठरल्याचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। बरं सचिन, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। अंबरनाथ तालुक्यातील काकोळे गावा शेजारून वाहणाऱ्या वालधुनी नदीमध्ये केमिकलयुक्त सांडपाणी सोडले जाते। या प्रकरणी शासनानं जलप्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायतीनं वारंवार केली आहे, मात्र त्याकडे वारंवार दुर्लक्ष केल्याचा आरोप होतोय। कल्याणमध्ये अंधाराचा फायदा घेऊन प्रवाशांना लुटणाऱ्या कल्याण महात्मा फुले पोलिसांनी अटक केलेली आहे। काही दिवसांपूर्वी स्कायवॉकवर असाच एका व्यक्तीला लुटल्याचा प्रकार समोर आला असून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान आतापर्यंत किती लोकांना अशा प्रकारे या टोळीनं लुटले याचा तपास पोलीस करतायत। 65व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा बहुमान यंदा धाराशिव जिल्ह्याला प्रथमच मिळाला असून स्पर्धेची अंतिम तयारी टप्प्यात आलेली आहे आणि 17 नोव्हेंबरला या स्पर्धेचं उद्घाटन राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते होणार आहे। 36 जिल्ह्यातून 950 पैलवान, 500 पंच आणि 500 स्वयंसेवक दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गडचिरोली दौऱ्यामध्ये C60 कमांडोंच्या प्रशिक्षण शिबिराला भेट दिली। कटाईच्या फायरिंग रेंजला मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन जंगलात होणाऱ्या चकमकीचा थरार त्यांनी स्वतः अनुभवला। अत्याधुनिक शस्त्रांचा कसा वापर होतो, अत्याधुनिक ड्रोन माओवाद्यांची टेहळणी कसं करतं याचं प्रात्यक्षिक मुख्यमंत्र्यांनी अनुभवलं। नाशिक जिल्हा बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना नेते अद्वैय हिरे यांना पोलिसांनी भोपाळ येथून अटक केल्यानंतर त्यांना बुधवारी रात्री मालेगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलं। पोलिसांनी हिरे यांना आणल्याचं कळल्यानंतर शिवसेनेचे जयंत दिंडे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी तालुका पोलीस स्टेशनमध्ये गर्दी केली होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोलीत दाखल झाले आणि अतिसंवेदनशील असलेल्या एटापल्ली तालुक्यातल्या पिपली बुर्गी इथे पोलीस जवान आणि स्थानिकांसोबत त्यांनी दिवाळी साजरी केली। त्यासोबतच महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचं औक्षण करत भाऊबीज साजरी केली। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केलेली आहे। एका बातमीची लिंक पुन्हा पोस्ट करत संजय राऊतांनी दावा केलाय की इस्रायली सशस्त्र दलांनी या बाळांच्या इन्क्युबेटरची वीज खंडित केली आहे। हिटलरनं जूनना का मारलं आणि हे आता समजत आहे असं संजय राऊतांनी ट्विट केलंय। या पोस्टवर संताप व्यक्त केल्यानंतर राऊतांनी पोस्ट डिलीट केली। कोल्हापुरात कारखानदार शेतकरी संघटनांची बैठक होणार आहे। पालकमंत्री हसन मुश्रीफ ही बैठक घेणार आहेत, त्यामुळे ऊस दराची कोंडी उद्या फुटण्याची शक्यता आहे। ऊस आंदोलन चिघळल्यानं पालकमंत्री हस्तक्षेप करणार आहेत। आरक्षण न मिळाल्यानं मराठा मुलांचा घात झाला आणि उच्च शिक्षणापासून मुलांना वंचित राहावं लागल्याचं वक्तव्य जरांगे पाटलांनी केलं। धाराशिवमधील सभेमध्ये ते बोलत होते। दौंडमध्ये मनोज जरांगे पाटलांची जाहीर सभा होते आणि या सभेसाठी पोलीस प्रशासनाकडून सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे। सभास्थळी 200 पोलीस तैनात करण्यात आले। चंद्रकांत दादा तुम्ही लगेच बदलले का असं म्हणत मनोज जरांगेंनी टोला लगावलाय। चंद्रकांत पाटील तुम्हीच म्हणाले होते की पुढील महिन्यात आरक्षण मिळेल, मग आता का बदलले असा सवाल जरांगेंनी केला। शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वैय हिरेंना भोपाळमधून अटक झाली। नाशिक पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली। आर्थिक फसवणूक प्रकरणी ही कारवाई करण्यात आली।
आणि आता एक मोठी बातमी समोर येते. नागपूर कारागृहात दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी उठवायला गेलेल्या जेल रक्षकावर बंदिवानांनीच हल्ला केला असल्याचं पाहायला मिळते. अन्य बंदिवानांनी देखील मदतीसाठी आलेल्या रक्षकांना मारहाण केली आहे आणि त्यामुळे कारागृह प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी इब्राहिम युसुफ खान याच्यासह 7 जणांविरोधात धंतोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उदय, खरं तर बंदिवानांची दिवाळी ही आनंदात साजरी व्हावी या उद्देशाने जे आहे ते नागपूरच्या कारागृहामध्ये दिवाळी पहाटचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या दिवाळी पहाट कार्यक्रमामध्ये बंदिवान उपस्थित राहावे याकरिता जे आहे ते सकाळी बंदिवानांना उठवण्याचा प्रयत्न सुरक्षा रक्षकांनी केला होता. मात्र या प्रयत्नाला जो आहे तो काही बंदिवानांनी विरोध केला होता. हा विरोध फक्त विरोध नव्हता तर या बंदिवानांनी सुरक्षा रक्षकांना मारहाण देखील केलेली आहे. ज्यावेळी ही मारहाण होत असल्याचं इतर सुरक्षा रक्षकांना माहिती पडलं त्यावेळी त्यांनी ज्यावेळी बडी गोलमध्ये जाऊन त्याचा विरोध करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी इतर बंदिवानांनी जे आहे ते सुरक्षा रक्षकांवर हल्ला चढविला होता. त्यामुळे याच्यात काही सुरक्षा रक्षक जखमी झाल्याची देखील माहिती समोर येत आहे. या प्रकरणी आता नागपूरच्या धंतोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर नागपूर कारागृहामध्ये बंदिवान आणि सुरक्षा रक्षक आणि काही घटनांमध्ये बंदिवानांच्या आपापसात टोळीमध्ये भांडण होण्याचे प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे. आता ज्या पद्धतीनं बंदिवानांना सुरक्षा रक्षकांवर हे हल्ले केलेले आहेत तर नक्कीच कारागृहामध्ये सगळं आलबेलं आहे असं नाही हे यावरून स्पष्ट झालेलं आहे. बरं उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. बारामतीमध्ये धनगर आरक्षणासाठी गेल्या 7 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. दरम्यान जिल्हाधिकारी आणि पोलीस उपाधीक्षकांनी आंदोलकांची भेट घेत संवाद साधला. दरम्यान धनगर आरक्षणाबाबत सरकारकडे बाजू मांडणार असल्याचं आश्वासन दिलं. कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यात अज्ञातांनी उसाचा फड पेटवला. या प्रकरणी पोलिसांकडून अज्ञातांचा शोध सुरू आहे पण शेतकऱ्यांचं मात्र मोठं नुकसान झालं. हिंगोलीतल्या नागाशिंगी गावात शेत शिवारातील नादुरुस्त डीपीमुळे कापसाच्या पिकाला फटका बसतोय. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आल्यानं शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जातोय. दिवाळी आणि भाऊबीज आणि छठ हे सण एकत्र आल्यानं रेल्वे आणि एसटीमध्ये तुफान गर्दी झाली. दिवाळीच्या काळात एसटीच्या उत्पन्नात 25% अधिकची वाढ झाली आहे तर दुसरीकडे छठ पूजेसाठी उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांनी रेल्वे स्थानकांवर गर्दी केली. भाऊबीजेच्या पार्श्वभूमीवर जळगावच्या सुवर्णनगरी चांदीच्या दरात 2000 तर सोन्याच्या दरात 300 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे बहिणीला भेटवस्तू देणाऱ्या भावाचं बजेट कोलमडलं असून सुवर्णनगरीत सोनं खरेदीसाठी ग्राहकांचा अल्प प्रतिसाद पाहायला मिळाला. दुधाला प्रति लिटर 40 रुपये दर दिला तरच शेतकरी जगणार आहे. आज दुधाचे दर लिटर मागे 10 रुपयांनी कमी झाल्यानं दूध उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. सरकारनं तात्काळ दूध दराचा निर्णय घ्यावा अशी मागणी माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी केलेली आहे. राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये नंदुरबारमध्ये जनजाती महोत्सवाचं उद्घाटन झालं आणि यावेळी राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांनी विकसित भारत संकल्प यात्रेला हिरवा कंदील दाखवला. भारताच्या सर्वांगीण विकासासाठी आदिवासी बांधवांचा विकास होणं गरजेचं आहे. राज्यातला आदिवासी विकास विभाग याच अनुषंगानं चांगलं काम करत असल्याचं मत राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केलंय. नंदुरबारमध्ये आयोजित जनजाती महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कोल्हापुरात आमदार प्रकाश आवाडेंना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला आंदोलकांनी खरडा भाकर देऊन औक्षण केलं. गेल्या वर्षीच्या उसाला 400 रुपये मिळणार नसल्याचं आवाडेंनी सांगितलं होतं आणि याविरोधात महिलांकडून आंदोलन करण्यात आलं. वाशिमच्या फुलउमरी ग्रामपंचायत कार्यालयात गुरे घेऊन ग्रामस्थांनी आंदोलन केलं. पाणी टंचाईमुळे गुरांच्या पिण्याचा प्रश्न निर्माण झाल्यानं ग्रामस्थ आक्रमक झाले. लातूर जिल्ह्यातील उदगीर आडत बाजारपेठेतील गुमास्ता संघाच्या कार्यालयाला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं पाडण्यात आलं. याच्या निषेधार्थ उदगीर आडत बाजारपेठ बंद ठेवून गुमास्ता संघाच्या वतीनं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विरोधात बोंबामारो आंदोलन करण्यात आलं. भंडाऱ्यामध्ये एकानं लहान भावाची निर्घृण हत्या केली. लाखनी तालुक्यातील सावरी इथे ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी नागपुरातून आरोपीला अटक केली. बुलढाण्यात मुंबई नागपूर महामार्गावर बस आणि दुचाकीला अपघात झाला. अपघातात बाईकवरील 3 जणांचा मृत्यू झाला. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता.
महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या पारसी बांधवांकडून संजान दिन साजरा करण्यात आला। 1300 वर्षांपूर्वी पारसी बांधव इथे वास्तव्यासाठी आल्याचं बोललं जात आहे आणि याबद्दल संजानमध्ये उपस्थित राहून हिंदू जनसमुदायाप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते। अकोल्यामध्ये क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांची 148वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। विशेष म्हणजे स्थापित सकल आदिवासी एकता महासंघाकडून शहरात बाईक रॅली काढण्यात आली। नेरूळमधील सागर पवार या कार्यकर्त्यानं अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी नेरूळ ते तुळजापूर पदयात्रा काढली। पुढील 12 दिवस पायी प्रवास करून तुळजाभवानी चरणी नतमस्तक होऊन अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी साकडं घालण्यात येणार आहे। यवतमाळच्या राळेगावमध्ये बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय जनजागृती गौरव दिन साजरा करण्यात आला। यावेळी आमदार अशोक उईके कार्यक्रमात सहभागी झाले आणि त्यांनी पारंपरिक आदिवासी नृत्य देखील केलं। दिवाळीच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटकांनी कोकणाला पसंती दिली आहे। मालवणमधील चिवला, दांडी, तारकर्ली, देवबाग, शिरोडा, देवगड या समुद्रकिनारी पर्यटकांनी गर्दी केलेली आहे। नागपुरात दिवाळीच्या 2 दिवसात तब्बल 2768.13 टन कचरा संकलित करण्यात आलाय। शहरातून नियमित 1250 टन कचरा संकलित होतो, मात्र दिवाळीमुळे फटाक्यांचा 150 टन कचरा झाला आणि या कचरा संकलनासाठी शहरात 5150 स्वच्छता कर्मचारी तैनात होते। गडचिरोली जिल्ह्याची ओळख लवकरच औद्योगिक जिल्हा अशी होणार आहे। 10 लोकखनिज प्रकल्प या जिल्ह्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। 5000 तरुणांना कौशल्य विकास तंत्रज्ञानाचा प्रशिक्षण देऊन रोजगारासाठी तयार करणाऱ्या या कौशल्य विकास केंद्राच्या विशेष प्रकल्पाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। सांगलीच्या विटा येथे 17 नोव्हेंबरला मनोज जरांगे पाटलांची सभा होणार आहे। ही सभा यशस्वी होण्यासाठी सकल मराठा समाजाच्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। सभेची तयारी पूर्ण झाली असून 70,000हून अधिक लोकांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे। आणि आता एक मोठी बातमी येते। शासनानं परमिट रूमवर कर वाढ केल्याच्या विरोधात नागपूर जिल्ह्यातील सर्व बाजार आज बंद असणार आहेत। संविधान चौकात धरणे प्रदर्शन करून जिल्हाधिकाऱ्यांना मोर्चा काढत जिल्हा रेस्टॉरंट परमिट रूम असोसिएशन निवेदन देणार आहे। तर शासनानं 5% वरून 10% केलेली करवाढ परमिट रूमच्या मुळावर उठणारी असल्याचा नागपूर जिल्हा रेस्टॉरंट परमिट रूम असोसिएशनचा आरोप आहे आणि शासनानं करवाढीचा निर्णय रद्द करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे।